आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ह्या घरात फक्त मनमानी सुरू आहे। तुम्हाला कुणालाच याबद्दल काहीच बोलायचं नाहीये का? आई, भाऊ, काकू तुमच्याशी बोलते मी, काहीच बोलणार नाहीयेत का? ताई अगं एवढी मोठी डील होती, अश्विनी ती अशी मोडायला नको होती ग। भाऊ खरं आहे, कारण असं डील वरचेवर काही मिळत नाही आणि त्या देशपांडेंना काय दुसरा क्लायंट तर इझिली मिळून जाईल। अर्थात लोक अशा डीलची वाट बघतायत आणि आता तर ही डील कॅन्सल झाली म्हटल्यावर लोकांचा फायदाच आहे याच्यात। कीर्ती अगं, त्यांच्या फायद्यापेक्षा आपल्या कंपनीचं किती नुकसान होणार आहे त्याचा विचार कर भाऊ। म्हणजे मला तरी असं वाटतंय की अश्विनी खूप इमोशनल होऊन हा निर्णय घेतलाय। ताई आपण ना त्याला थांबवायला हवं। बस, अशोक ह्या कंपनीचा सीईओ आहे आणि त्याला कंपनीची सगळी परिस्थिती माहिती आहे आणि माझा त्याला पूर्ण सपोर्ट आहे। मला हे पटत नाहीये भाऊ। त्याने कंपनीचं नुकसान केलंय, शिवामुळे हा एवढा मोठा तोटा सहन करणार होता, पण कसं भरून काढायचं एवढं मोठं नुकसान? आई, तुम्ही त्यांचीच बाजू घेताय तरी पण। हो, कारण आशू चुकीचा वागला नाहीये आणि तुम्ही पण सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा। उर्मिला, अगं लक्ष्मण असता तर तो सुद्धा शिवासोबत उभा राहिला असता। इतके दिवस आशु देशपांडेंबरोबर काम करतोय, त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर शिवाला असं बोलणं बरोबर नाहीये। शिवाय आशूवरही अविश्वास दाखवणं चुकीचं आहे त्यांचं। मी आणि सीता त्यांच्या बरोबर आहे। खरं तर आपण सगळ्यांनीच आशू आणि शिवा बरोबर असायला हवं। शेवटी या घरात त्या दोघांना जे हवंय तेच होणार ना। काय रे, का असा अस्वस्थ अश्वत्थामा झालाय तुझा? अगं त्या आशूला काही कळत नाही ग, हे असं काही वागायची गरज होती का आता? काय झालं तुला एवढं चिडायला? अरे हा आशू ना सगळं नशिबी आयतं मिळून सुद्धा शेवटी माती खातो आणि ती शिवा तर माझ्या डोक्यातच जातीये। नको तिथे सारखा मोठेपणा दाखवायची घाणेरडी सवय तिला कधी जाणार आहे ना माहित। हो तू शांत हो आधी। काय झालं, का होती तुझी एवढी चिडचिड, रागराग? तू मलाच विचारतेस? तुला दिसत नाही अगं, हळूहळू सगळेजण तिच्या बाजूने होत आहेत, शिवाच्या। आणि ना हे चित्र आपल्यासाठी चांगलं नाही, आपल्याला लवकर काही ना काहीतरी करायला हवं, ना तर सगळं आपल्या हातून जाईल ग। हो बरोबर आहे तुझं, बरोबर आहे। आपल्याला काहीतरी करायलाच हवंय आपण पटकन, पण काही सुचत नाहीये ना काय करायचं ते। काही करून ती शिवा अडचणीत आली पाहिजे, पण अरे यार, हा ड्रायव्हर सारखे सारखे मला फोन करतो, मला नाही आवडत हा माणूस। अरे बाबा, तू आधी ना शांत हो, म्हणजे काहीतरी सुचेल। उचल आधी त्याचा फोन, उचल। हा बोल रे। काय साहेब, विसरलात काय? काम बोल लवकर। अरे तू माझे पैसे नाही पाठवलेस। हे मी का तुझी बँक आहे का सारखे सारखे पैसे दिला नाही देत जा? ए, नीट बोल हं? नीट बोल। मी काय तुझा नोकर नाहीये, समजलं ना? काम झाल्यावर सुद्धा मी तुला मदत करतोय, माहितीये ना? तुझा पुरावा मीच ठिकाण्यावर लावलाय। एवढी रिस्क घेतली तरी मला विचारतोयस कसले पैसे म्हणून? लय झालं, मला ना आता डबल पैसे पाहिजे, समजलं ना? गपचूप द्यायचे, नाहीतर मी पोलिसांना सरेंडर करीन ना आणि तुला आत टाकेन, लक्षात ठेव। बोल, देतोस की नाही पैसे? नाही देत जा। नक्की? नाही। अरे यार, हा ड्रायव्हर अजून पैसे मागतोय पुरावा ठिकाणावर लावलाय म्हणून। असू दे ना, आपले हात दगडाखाली आहेत, सांगितलं की नाही तुला? हा, द्यायचे। आता मुख्य काम आपण इथं करायला हवंय।
त्या शिवाचा शोध थांबवला पाहिजे ना आपण, मग यात थोबाड बंद होईल. पण तेच जमत नाही ना आपल्याला. सर मी खरं तर तुम्हाला पुरावा देणार होतो आणून, पण काल रात्री कोणीतरी गॅरेजमध्ये घुसलं आणि तो चोरून घेऊन गेला. आता आमच्याकडे पण फोटो आहे त्याचा. पाठवा मला. सॉरी सर. माझी कसली माफी मागता आशुतोष राव? जर तुम्हाला माहित होतं की पुरावा मिळू शकतो तर मग पोलिसांना सोबत घ्यायचं ना, की आपणच सगळा शोध लावत बसायचा. अरे सर, ते आम्हाला वाटलं की तुम्हाला काय वाटलं की पोलिसांना कशाला उगाच त्रास द्यायचा? सर्व कामगिरी आपणच पार पाडायची, बरोबर ना? पोलीस काय करतील? नुसती खाकी वर्दी चढून रुबाब गाजवतील, बरोबर ना? आणि हे बघा, ज्या माणसाने तो मर्डर केलाय त्यानेच तुमचं गॅरेज फोडून तो पुरावा पळून नेलाय. नशीब तुमच्या मित्राला काही झालं नाही. आणि पोलीस जर सोबत आले असते तर तो पुरावा पोलिसांनाच मिळाला असता ना. बरोबर आहे सर, चुकलंच आहे आमचं. पण आता याचा शोध लागायला पाहिजे, तो आरोपी सापडला पाहिजे. ठीक आहे, जे झालं ते जाऊ द्या. पण यानंतर कोणती माहिती मिळाली तर अगोदर पोलिसांना कळवा. हा, ते फोटोवरून काही जर शोध लागत असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. ठीक आहे सर. ठीक आहे. तर मला सांगा, तुम्ही आम्ही केली खरं तर. एक साळवी म्हणून आहे. आजी 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 हळूहळू हळू पडशील काय? हे काय भाजी नीट करते? आई कुठे? आई आई आत काम करते ती. अरे काय काय झालं? चला चला, तुम्ही सगळी कामं बाजूला सोडा आणि माझ्या बरोबर चला. अरे पण झालंय काय? कशाला एवढा आरडाओरडा करतोय? तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. ए, सारखे कसले याचे सरप्राईज असतात? तुम्ही काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का सरप्राईज देणार? आणि हे सरप्राईज तुम्हाला खूप आवडणार आहे, त्यामुळे चला पटकन चला माझ्या बरोबर. अरे अरे हो, आम्हाला आवरू तर दे. आमचा अवतार बघ जरा. असा किती वेळ लागणार आहे आवरायला? चला चला पटपट पटपट चला. मी रिक्षा बोलवतोय. रिक्षा पटकन आवरा. रिक्षा सावकाश. अरे हळू. काय चाललंय याचं? बरं हे राहू दे. राहू दे. चला. अगं राहू दे, कसं भाजी करायची आहे? लाल हे नंतर मठाची बघू, भाजी. आल्यावर मला बघू. चला. आवडते भाजी. चला आवरून काय घेऊया आधी, आता? नाही तर हा परत येईल. बाई नीट धर, नाहीतर खाली पाडशील. एवढं जड आहे का? उगाच ए बाई, माझं काम झालं, आता मला काम नाही सांगायची. काय मी नाही सांगायची. काय खायला आले का फक्त? साटकन दे. काय अरे बरं झालं शिव, तू आली. तुझीच वाट बघत होतो. डिप्परने कॉल केला होता ना तुला? आपण मी कॉल करणार होता. मग तूच कॉल करणार होता असं काय? भाई तू करणार होता ना? अरे बाबा नाही, तूच करणार होता. तू कॉल. एक मिनिट, मला कोणी काही कॉल केलेला नाहीये. काय आहे ते नीट सांगा. काय शिवा, सरप्राईज आहे. अरे काय? सरप्राईज काय? चंदन कुठे आहे? त्याच सरप्राईज आहे. त्याच